जय श्रीकृष्ण. वैशाली काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहे. हे आता इथे मी भोपळा घेतला आहे, चांगला चांगला मस्त हिरवा हिरवागार ताजा ताजा. आता हे भोपळा ना आपल्याला ना किसून घ्यायचा आहे. हे बाई आता मी ना भोपळा किसून घेते. खूप चांगले लागते तर बरं का हे भोपळ्याचे पराठे बनवायचे. खूप म्हणजे खूपच इतके छान लागते. तर भोपळा मी किसून घेतला. भोपळानं झाला किसून माझा, कारण मी ना एक भोपळा होता ना त्याच्यातला अर्धा घेतला आहे आणि अर्धानं भोपळ्याची भाजी करायला ठेवलं आहे. हे बघा इथं चांगला असा भोपळा किसून घ्या. आता इथं मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलं आहे बाई कुटायला खलबत्त्यामध्ये. हिरवी मिरची लसूण घ्यायचा. इथं मीठ तर घेतलं, त्याचे मीठ राहतंच. आता हे ना तांदळाचं पीठ तांदूळ दळून आणले आणि तांदळाचं पीठ हे बघा. आता हे तांदळाचं पीठ आहे ना हे असं टाकून द्या. 1.5 वाटी टाका. आणि हे डाळीचं पीठ घेतलं आहे मी अर्धी वाटी, तर अर्धी वाटीनं डाळीचं पीठ टाकायचं. अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकायचं आणि थोडंसं बाजरीचं पीठ असलं तर बाजरीचं पीठ टाकायचं. आणि मी ज्वारीचं पीठ टाकणार आहे थोडंसं ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यात आपल्याला आता या बाई मिरची कुटून घेतलेली मिरची आणि लसूण, हे बाई असं ना मिरची आणि लसूण टाकून द्यायचा. आणि आता हे थोडंसं मीठ टाकते आणि तांदळाचं पीठ जास्त टाकायचं आणि दुसरे 2 पिठं थोडे टाकायचे. मी त्याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ, तुमच्याकडे बाजरीचं पीठ असलं ना तर बाजरीचं पीठ बी टाकू शकता. माझ्याकडनं ज्वारीचं पीठ होतं मग मी ज्वारीचं पीठ टाकलं. तुम्ही बाजरीचं पीठ टाकलं बी छान होते. तर ज्वारीचं पीठही टाका, बाजरीचं पीठही टाका, काही हरकत नाही कोणतंही टाकलं तर. डाळीचं थोडं टाकायचं आणि तांदळाचं जास्त प्रमाणात टाकायचं. इतके चांगले होते तर भोपळ्याचे पराठे. तुम्ही एकदा करून बघा, खाऊन बघा. आणि जर व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भोपळ्याचा पराठा जर तुम्हाला थालीपीठ जर आवडलं तर भोपळ्याचं. आता इथे ना पीठ मळून झालं आपलं. असं छान मळून घ्यायचं. आणि आता ह्याच्यातनं काय काय टाकलं आहे तुम्हाला मी सांगते. ह्याच्यातनं आपण टाकले तांदळाचं पीठ जास्त प्रमाणात घ्यायचं. तांदळाचं पीठ टाकले, थोडं ज्वारीचं पीठ टाकलं. माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं, ज्वारीचं टाकायचं किंवा बाजरीचं टाकायचं. आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं. लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेऊन टाकायची. आणि थोडंसं आपलं जसं तुम्हाला लागेल तसं आळणी करत मीठ टाकायचं. आता हे सगळं मी टाकून इथं मिक्स करून घेतलं आहे आणि 5 मिनटं असंच मुरत ठेवायचं. आपलं आता नाही ना इथं ना पीठ चांगलं मुरलं आहे, म्हणजे 5 मिनटं मुरू घालायचं होतं पीठ. आता इथं ना मी ना हे पीठ मुरलं आहे. आता इथं मी थालीपीठ बनवायला हे स्वच्छ पांढरा कपडा असेल तुमच्याकडं तर ते घ्या. हे पांढरा कपडा घेतला आहे मी इथं. आता आपल्याला जे टाकायचं आहे असं पाणी, थोडंसं इथं तेल घेतलं. तर बाई तेल घेतलं मी आणि आता बनवायचे आपल्याला छान थालीपीठ. असे थालीपीठ बनवा, खूप छान लागते. तर खूप म्हणजे खूपच भारी लागते. तर बनवून बघा भोपळ्याचे थालीपीठ. इकडं ना तवा ठेवला होता गरम करायला. गरम झाला तवा. हे असं ना हे आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्याला. असे थालीपीठ बघा, करा, करून खा, छान लागते. तर हां बघा गॅसनं तेल सोडून घ्यायचं. गॅस ना थोडा बारीकच राहू द्यायचा, जास्त मोठा नाही करायचा. असा बारीक राहू द्यायचं. बारीक गॅसवरच छान होत्यात कुठले. हा पा परत तेल सोडायचं थोडंसं. गॅसकडे तेल सोडायचं. गॅस आणि गॅस लई मोठा नाही करायचा, थोडं बारीकच राहू द्यायचं.